रोहिल दोंदरे आणि चिंचोली दोन्ही कॅप्टन तयार राहा. पहिल्याच बॉलवर चांगली गोलंदाजी. मिडॉनमध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल कंप्लीट झाले दुसऱ्यासाठी. डायरेक्ट हिट साठी सोडून दिला. बॉल झाला असतं तर काम बनलं असतं, परंतु बघायचंय मला वाटतं डायरेक्ट हिट झाला आहे, त्यामुळे पंचाने रेफर केलं तर थर्ड अंपायर कडे सॉफ्ट सिग्नल मला वाटतं दिलं होतं. नॉट आउट चेक केलं जाईल लगेचच. डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ आपण प्रतीक्षा करूया. नॉट आउट, त्यामुळे या बॉलवर रन कंप्लीट झाले. टोटल 3 रन कंप्लीट झालेत. या चुका टाळाव्या लागतील. प्रत्येक सिंगल प्रत्येक डबल या फार महत्वाच्या राहतील. मागील मॅच मध्ये केलेल्या चुका खरं तर आपण बघितल्या. असे म्हणतात ना की इतरांनी केलेल्या चुका त्यातून आपण काय शिकावं आणि काय सुधारावं याचं ज्ञान आपण आत्मसात करू शकतो. मागील मॅच मध्ये मोहनशे संघाने ज्या चुका केल्या फिल्डिंग मधून त्या चुका इथे सुधारल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगली फिल्डिंग ही करावीच लागेल. बघायचंय पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवर आपण आशिषला पाहतो. पहिल्याच बॉलवर 3 रन कंप्लीट झालेत. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून सध्या सजावटी इथे केले जात आहेत. ऋतिक ऑन स्ट्राईक एन कडे अर्धशतकी झुंजार खेळी. मागे मॅच मध्ये ज्या ऋतिकने केली बायकर व्हॅन पहिली बाईक त्याने स्वप्नातील जिंकली आहे यंदाच्या सीझन मध्ये, आणि तोच ऋतिक बोंडे ऑन स्ट्राईक. 2 यंगस्टर्स खेळाडू आमने सामने. फ्लिक केल्या बॉलला दिशा दिली. बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल अक्षयनं जोपर्यंत थ्रो करतील एकच रन या बॉलवर स्ट्राईक रोटेट करत असताना. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जी कॉपी आम्ही छबी समजतो आणि भरपूर कार्यक्रमामध्ये त्यांना सातत्याने इन्व्हाइट केलं जातं, असे वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष डी.के. भोपी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. डी.के. भोपी साहेबांना विनंती करतो साहेब यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीनं शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत चिंचवली या तालुका चिठ्ठी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. क्रॅकिंग शॉट परफेक्टली इनटू द गॅप. बॉल साहेब जमिनी समांतर प्रेक्षक दीर्घामध्ये चौकार. चौकार आला. मागील बॉलवर संदेश आक्रमक झाला. मागील मॅच मध्ये थोडीशी संयमी इनिंग. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये ओव्हर पिच आणि पाठवलाय अगदी प्लॉट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका षटकार. आक्रमक झाले संदेश. मागील बॉलवर देखील चौकार पाहिला आणि याही बॉलवर अगदी षटकार बघायला मिळते. धावसंख्येचं टोटल आता वेगवान राहिले. नकार दिला ऋतिकनं. बचेंगे तो और लढेंगे, कारण आता रन यायला सुरुवात झाली आहे. चला एका डॉट बॉल आला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. धावसंख्या चांगली जमली आणि संदेश देखील खूप आक्रमक शैलीमध्ये फलंदाजी करतो, त्यामुळं ही रिस्क त्याने घेतलेली नाहीये. 14 वर सध्या संघ आपण बघतो. अंतिम बॉल पहिला पॉवर प्लेचा, कारण एकमेव पॉवर प्ले आता तुमच्या वाट्याला येईल. 4 षटकांची लढत आहे. 2 विजेते संघ विनर वर्सेस विनर ही लढाई सुरू आहे. थोडीशी शॉर्ट लेंथ होती. पुन्हा एकदा गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार. तर आपण पाहू शकाल श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली संघाचे व्यवस्थापक उत्कृष्ट फोटोग्राफर गेले कित्येक काल टेनिस क्रिकेट विश्वासाठी ज्यांनी योगदान दिलं ते नेरीधुंद्र विभागाचे कट्टर क्रिकेटचे समर्थक आणि चिंचवली गावचे दमदार नेतृत्व बालाराम बुवा पाटील यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समवेत आदित्य वेल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचे सर्व अनंता शेठ मोरे आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम. चला प्लीज भोकार पाडा. आपणही जसं वेळ घेऊ नका. तुम्हाला लगेचच क्विकली 1 मिनिटांमध्ये तुम्हाला फोल्डिंग लावलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट IPL आपण बघतो, कारण IPL मध्ये जर तुम्ही दिलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ खर्च केला तर कॅप्टनला फाईन भरावे लागते. हार्दिक पांड्याला 12 लाख रुपये फाईन बसली. वैभव चला नेक्स्ट मॅच विनंती करूया. चिंचवली 11
चिंचवली संघाचा संघनायक आणि दुंदराई क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये रन आलेत एकंदरीत 18. पहिलं षटक फॉर प्रॉफिटेबल, एक चांगली सुरुवात झाली आहे मैदानामध्ये दिव्या ट्रान्सपोर्ट्स शिरोली संघाची. बघायचं द्वितीय षटकामध्ये बॉलिंग करतील आता राम फुलोरे. फिटिंग सध्या सेट होती. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहेत, आक्रमक आहेत. ऋतिक बोंडेने फक्त एक बॉलचा सामना केला, एका धावाचं योगदान दिले, परंतु संदेशनं 5 बॉलमध्ये 17 धावा केलेल्या आहेत. चांगली सुरुवात आपल्या टीमनं त्यांनी दिली. थोडासा नी बेंड केला, गुडका थोडंसं बेंड करत असताना बॉलच्या पिचिंग पर्यंत खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला टेकअप झाला बॉल, जो नेहमी गोलंदाजांना अपेक्षित असतं. डॉट बॉल थोडंसं सरप्राईजली राहिला बॉल, अनपेक्षित बाउन्स ज्याला आपण म्हणतो. डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे या षटकाची. 18 वर्षाचे संघ पाहतो आपण. शॉर्ट लेन होती आणि भरपूर शॉर्ट लेन पुढे फ्रंट फुटला गेला आणि पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज ऋतिक नावाची हवा खूप चांगल्या पद्धतीनं. डीजे सागर, विशेष कौतुक तुमचे रॉकस्टार, खरंच खूप चांगलं प्रभावशाली डीजे ऑपरेटिंग सागरच्या माध्यमातून. खोदून काढल्या बॉलला ऋतिक, समोर खेळ बॉल चाला डीप मध्ये, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. बालकृष्ण सिंगल बनली आहे, दुसऱ्यासाठी निघाले होते परंतु नकार दिलाय. नासिक एंड वरून एकेरी धाव. धावसंख्येचं टोटल अगदी सध्या स्थितीमध्ये बोर्डवर लागलेले 31, 31 रन बोर्डवर तुम्हाला सध्या बघायला मिळतात. चांगली लढत. या स्पर्धेचा आपण विचार केला तर शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत यांनी जो आयोजन केलं बघा, पाहुण्यांना आमच्या पाहण्यासाठी LED टीव्हीचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. क्या बात आहे. स्लोअर वन अगदी हा थोडस फिरकी घेणारा चेंडू होता. संदेश लेग्स बायच्या स्वरूपानं ही रन येईल हे पंचांनी सांगितले. सत्यवान काकडे सर जे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये एक्स्ट्रा रन मध्ये याची नोंद केली जाईल. लेग्स बाईज. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर बोर्डवर लागलेले आहेत आता 32, 32. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. काय खेळ केला ऋतिकनं, जबरदस्त कामगिरी बॅटिंग मधून त्याने साकारली. अगदी आणखी एक स्क्वेअर कटचा प्रयत्न त्याचा होता. टॅपिंग क्रिकेट, डॉट बॉल आलाय, 2 षटकार जरूर आलाय. षटक इथे समाप्त झालाय. चला खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जा. एकंदरीत धावसंख्येचं टोटल झालंय, बोर्डवर धावा लागले 12वे खेळाडू जातील. बोर्डवर धावा लागले टोटल 32, 32 धावा 2 ओव्हर नंतर. स्क्रीनवरती पाहता मित्रांनो, जसे की जणू काही एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या व्यासपीठावरती अवतरलेत की काय, असंच हे दृश्य तुम्ही पाहताय. कारण सेम टू सेम हुबेहूब त्यांची कॉपी या ठिकाणी आपण पाहतो. कारण ज्या पद्धतीने कुठेही मोठे मोठे कार्यक्रम असू द्या, DK भोपी साहेबांना आमंत्रित अवश्य केलं जातं आणि नेहमी त्यांची गॉगल चष्म्याची स्टाईल, ती त्यांची अगदी दाढी आणि त्यांचं वागणं आणि परफेक्ट सर्व काही लुक तुम्ही सातत्याने DK भोपी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाकडी यांना आपण स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो.
पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन आले होते, तर या ओव्हरमध्ये 14 आलेत. 2 ओव्हर नंतर 32 ऑन बोर्डवर तुम्हाला सध्या बघा मिळतं. आदित्यला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी आदित्यला साकारावी लागेल. फार रन आता मात्र एकवटले गेलेले आहेत. शिरोली संघाची गोलंदाजी देखील फार उत्तम राहिली आहे. बघायचं कसं राहील हे सत्र, गोलंदाजीतून कशी कामगिरी होईल, कारण कमबॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. सलामीला आलेली जोडी फार सुंदर खेळ त्यांनी साकारला आतापर्यंत. व्हेरी गुड बॅटिंग. स्लॉटमध्ये बॉल आलेला नाही. या डीप मधून खेळाडू मिड विकेट मधून आलाय बॉलवर. वेगानं सिंगल पूर्ण करत असताना संदेश सांगतात यस ऋतिक स्ट्राईक तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, कारण चांगली बॅटिंग, कारण या खेळामध्ये एकमेकांवर ठेवलेला विश्वास हीच मोठी फार महत्वाची बाब असते आणि मोठी गोष्ट असते. विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं, तेव्हा जाऊन तुमच्यावर विश्वास ठेवला जातो. आणि नेतृत्वाची जबाबदारी आतापर्यंत यांनी साकारली. मागे मॅचमध्ये देखील तेवढा झुंजार खेळ दोघांनाही साकारला होता आणि आत्ताही याही मॅचमध्ये. परत बघायचं आदित्य एक ग्रेट ऑलराऊंडर, अपकमिंग यंगस्टर आहे. आदित्य असेल, आशिष असेल, या खेळाडूंचं फ्युचर ब्राईट आहे. मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. कोणतंच क्षेत्र असेल, कोणतेही क्षेत्र असू द्या, तुमच्या मेहनतीला पर्याय नाही. तुमची मेहनत, तुमची मैदानामध्ये ताकद दाखवायची असेल तर प्रॅक्टिस महत्वाची असते. आणि पहिल्याच बॉलवर वेलकम सिक्स, स्वागत षटकारानं. ऋतिक काय जबरदस्त खेळ साकारले या पट्ट्यानं. आज संपूर्ण तोडफोड फलंदाजी, प्रत्येक गोलंदाजावर त्याने आक्रमण केलं. असं नाही की सुरुवातीलाच आक्रमण, शेवटीच आक्रमण. प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट, जसा स्लॉटमध्ये आला तसा प्लॉटमध्ये. हाफ ट्रॅकर होता, ही संधी होती. बॉल फार उंच गेलाय, परंतु मोठं चेस आहे. सेफ लँडिंग 3 खेळाडूंच्या मधून हा बॉल झालाय. 2 रन कंप्लीट झाले. क्रिकेट खेळाबरोबर नशिबाची साथ देखील तेवढीच महत्वाची असते हे दिसलंय, कारण एक संधी निर्माण झाली तर ऋतिकला बाद करण्याची, परंतु तो बॉल जाऊन अगदी विसावला. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये धावसंख्येचं टोटल या दोन्ही वाढतंय. बोर्डवर लागले 41. 41 धावा आतापर्यंत बनलेत. 4 षटकांची लढाई आहे. 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि जर 55 60+ रन बनत असतील या मॅचमध्ये तर तेवढाच ताकदवान बनेल मैदानामध्ये दिव्या ट्रान्सपोर्ट्स सिरोली संघ देखील. परंतु बघायचं आहे बॉल तयार होत असताना आदित्य आतापर्यंत 9 रन आले. शॉर्ट लेंथ होती, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाल्या. पंचांनी सांगितलं वाईट. एक्स्ट्रा रन या बॉलवर जोडली जाईल. थोडंसं दिशामधून भरकटत असताना दिसलेत. अतिरिक्त रन या चेंडूवर आलेली आहे. भरपूर अपेक्षा असते जेव्हा आपला गावचा संघ खेळतो. एखादा खेळाडू जो खूप चांगल्या फॉर्ममध्ये चाललेला असतो, भरपूर अपेक्षा सातत्याने त्याच्याकडून असतात आणि प्रत्येक खेळाडू खरं तर अपेक्षा करत असतो संपूर्ण गाव, आणि ते करावं लागेल. यावेळेस देखील आणखीन एक पॉईंट. मागे बॉल लेग स्टंपच्या बाहेर, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर. लगातार 2 अवांतर बॉल डिलिव्हर्ड केलेत. गोलंदाजी करत असताना आदित्यनं थोडंसं दबाव जाणवतंय, झलकावतंय, कारण एक वेल सेट आक्रमक खेळाडू 43 पर्यंत संघाची आत्तापर्यंतची वाटचाल जी चांगली राहिलेली आहे. सुरुवातच दमदार आहे, धमाकेदार आहे, आक्रमक आहे. शॉर्ट लेंथ होतं, बॅटच्या बॉटम एंडवर बॉल लागलाय. अगदी तदनंतर सिंगल रन इथे पूर्ण केली जाईल. जर एवढे चांगले बॉल तुमच्याकडे आहेत तर त्या डिलिव्हर्ड केले पाहिजेत. समोर फलंदाज किती मोठा असू द्या, शांत डोक्यानं, म्हणून तर म्हटलं जातं ना की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर कोणतेही कार्य तुम्ही सुखकर आणि यशस्वीरित्या करू शकता. क्रिकेटमध्ये या गोष्टी अगदी तंतोतंत लागू पडतात. तुम्हाला मैदानात तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड, शांत डोक्यानं विचार विनिमय करून फलंदाजाला कसं थांबवलं जाऊ शकतो, गोलंदाजाच्या मनामध्ये काय चालू आहे, तर रीड जर तुम्ही कराल एकमेकाला तर तुम्ही एकमेकाला हवे ठराल. परंतु बघायचं आदित्य खोदून काढला बॉलला, गॅप मोठी आहे. 2 खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 चौकार. चार रन संदेश. या मॅचमध्ये संदेशनं देखील झुंजार इनिंग साकारलेले आहे. 48 वर संघ पोहोचलाय. संदेशनं 1 षटकार, 3 चौकार आणि 1 ट्रिपल, 1 सिंगल. यावेळेस थोडंसं वेट करून खेळायचा प्रयत्न केला आणि इथे आदित्यनं फायनली त्याचा युक्ती प्रयोग केला आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता हाती लागते. पहिला ब्रेक थ्रू.
संदेश त्याच्या खेळीचा अंत झाला. चांगली बॅटिंग त्यांनी साकारली. एक चांगला प्लॅटफॉर्म हवा असतो, जो पाया मजबूत हवा असतो तो पाया अक्षरशः मजबूत करून दिला, भक्कम केला संदेशाने. त्याच्यानंतर त्याची विकेट गेली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय आलाय. गोलंदाजच्या मार्कवर अक्षय आलाय. बॅटिंग मार्कवर धीरज फडके. धावसंख्येचं टोटल अगदी 48 वर आपण पाहतोय. 3 ओव्हर जे संपलेत. अंतिम षटक अक्षय हे फेकणार आहेत. बॅटिंग ही खूप सुंदर केली मागील मॅचमध्ये अक्षयनं, परंतु यावेळेस गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. चांगली मॅच आहे. दोन्ही संघ चांगले संघर्ष करतायत. ऋतिकसाठी अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर टॅलेंटचा वर्षा होतो. या डॉट बॉलसाठी अक्षयला चांगली सुरुवात. तुम्हाला गोलंदाजांना शिकलं पाहिजे फलंदाजाच्या आक्रमकतेपासून कसं वाचायचं. आजकाल मॉडर्न क्रिकेट आहे. आज क्रिकेटचा अभ्यास वाढत चाललाय. आजकाल प्रत्येकाकडे एक चांगले धडे घेत आहेत. मैदानामध्ये आपण बघतो पद्धतीचा वापर होतो. फलंदाजाच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तर डॉट बॉल इम्पॉर्टंट असतात. हाही स्वतःच्या फॉलोमध्ये झेल टिपण्याची संधी होती, परंतु एवढं सोपं नसतं. एखाद्या वेगवान गोलंदाजाला बॉडीला बॅलन्स करून त्यानंतर तो झेल टिपणं प्रयत्न तिथे चांगले केले अक्षयनं, परंतु इथे झेल सुटलाय. 1 रन पूर्ण करत असताना धावसंख्येचं टोटल झालेलं आहे 49. अगदी सांघिक अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. ऋतिक सलामीपासून आतापर्यंत त्यांनी बहारलेला त्याचा खेळ 3 षटकार ठोकल्यात आणि 3 षटकार उत्तुंग राहिलेत. अगदी दूर दूर षटकार अगदी त्याने ठोकलेत. मैदानामध्ये प्रेक्षकांचं फुल एंटरटेनमेंट हे त्यांनी केलेलं आपल्या फलंदाजीतून. परंतु बघायचं मैदानामध्ये नवीन बॅटर धीरज फडके. फिल्डिंग मध्ये सजावटी होत आहेत. ऑन साईडला 3 तर ऑफ साईडला 2 खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील, कारण सध्या अंतिम डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉगर मध्ये चांगली कामगिरी. थोडंसं अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न इथे केली धीरजनं. मला वाटत नाही की धीरज या क्षणाला या आक्रमकते फटक्यासाठी जाणं गरजेचं आहे, कारण ऋतिक बोंडे सारखा खेळाडू जो वेल साईड आहे त्याने चांगली फलंदाजी केली. या क्षणाला तुम्ही तुमचा रोल अदा केला पाहिजे. त्याला स्ट्राईक एंड कडे कसा आणता येईल हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. परंतु सध्या भोकरपणा देखील जाणतं. जेवढा वेळ नॉस्ट्राईक एंड कडे ऋतिक राहील तेवढा धावांचा वर्षा होण्यापासून थोडं वाचेल. अक्षयसाठी हा बॉल होता. फुल टॉस. बालकृष्ण यांच्याकडे बॉल चालला एक टप्प्यानं. डीप मध्ये लॉंग ऑन कडे सिंगल या बॉलवर झलकावली जाईल. आता ऋतिक येतील स्ट्राईक एंड कडे. सिंगलच्या मदतीनं संघाचं सांघिक अर्धशतक झालंय पूर्ण. दिव्या ट्रान्सपोर्ट्स शिरोली संघाच्या रन बनलेत बोर्डवर 50. परंतु हे विसरून जमणार नाही. याच भोकरपाडा संघाने आजच्या रजनीतील या स्पर्धेचं हायस्ट टोटल हे त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांची इच्छा आकांक्षा आणि त्यासोबत त्यांचाही कॉन्फिडन्स लेवल गगनाला भिडत असेल. परंतु बघायचं आहे उत्तरार्ध बरंच काही सांगून जाणार आहे. 2 गोलंदाजांची चर्चा होती. 2 लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत जे स्विंगर आहेत. वेगासोबत स्विंग करू शकतो ती ताकद देखील आहे शिरोलीची. चांगली लढत होईल नेक्स्ट मॅच मध्ये. ओ खोदून काढला. व्हॉट अ शॉट. अनबिलिव्हेबल. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. आलाय. खूप चांगली कामगिरी. दिया ट्रान्सपोर्ट्स चा हा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ऋतिक. आणखीन एक फुल टॉस. आणखीन एकदा उडवलाय, परंतु बघायचं आहे जज करत होते फिल्डर. आणखीन एक षटकार. काय फिनिश केलाय. लगातार 2 षटकाराने चांगली गोलंदाजी अक्षयनं पहिल्या 4 बॉल मध्ये केली, परंतु शेवट गोड केलाय. मैदानामध्ये ऋतिकनं धावसंख्या टोटल झालेली आहेत 62. 63 धावांचं आव्हान. वैभव पहिला सत्र समाप्त झाला. चिंचोली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत या ठिकाणी. जर दुंदराई संघाचा संघ आला नाही, सेकंड इनिंगचा बॉल स्टार्ट झाला तर टॉस डायरेक्ट चिंचोली संघाला विन दिला जाईल ही सूचना मी पोहोचवतो. तत्पूर्वी आपण सन्मान करूया. सन्माननीय ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहिलं ते DK भोपी साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाकडी, आणि ज्यांना आपण एकनाथ शिंदे साहेबांची छबी नेहमीच त्यांच्यामध्ये पाहिली, तथा महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य DK भोपी साहेब यांचा शुभ सन्मान. धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य
महेश पाटील अगदी कमी वयामध्ये ज्यांना सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं धुंद्री ग्रामपंचायतीवरती आणि ज्यांचे पिताश्री देखील महादू पाटील पोलीस पडले आहेत मित्रांनो चिंचवली गावचे, त्यांचे सुपुत्र महेश पाटील यांच्या शुभास्ते भाई एकनाथ शिंदे साहेबांची कॉपी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांना आपण नेहमी संबोधतो त्यांची कॉपी आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो, ते DK भोपी साहेब यांचा इथे शुभ सन्मान। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। त्याच्यानंतर विश्वनाथ करमेलकर साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। सुप्रसिद्ध ऑटो गॅरेज मास्टर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते विश्वनाथ यांचा इथे शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर नवनाथ शेलके साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। नवनाथजी शेलके साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने महेश शेलके साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील साहेब माफेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण नवनाथ शेलके साहेबांचा सन्मान या ठिकाणी करूया। त्याच्यानंतर सुप्रसिद्ध वेल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अनंत शेठ मोरे यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। तत्पूर्वी आपण नवनाथ शेलके साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने। चला सलामीची जोडी जय हनुमान भोकरपाडा क्रिकेट संघ आपण लगेचच मैदानात पाठवायची। चिंचवली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे या ठिकाणी अभिषेक, धुंद्राई क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं। नवनाथ शेलके साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने किरणबाई चौधरी आमचे परम मित्र, त्याच्यानंतर सन्माननीय जयेशभाई चौधरी आपले या स्पर्धेच्या वतीने, मिथुन असतील सुदर्शन असतील या सर्वांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। अनंत शेठ मोरे यावं, सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर वेल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांची ओळख, आपलं सहर्ष स्वागत। चला भोकरपाडा संघ आपण सलामी जोडी लगेचच मैदानात पाठवायचे। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। तर आपण टॉस करूया। DK भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ उपाध्यक्ष DK भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। फ्रेश पोल 8 संघांमधून ही पहिली लढत पाहायला मिळेल। धुंद्राई विरुद्ध चिंचवली, यजमान संघ विरुद्ध पाहुणे। तसं पाहायला गेलं तर एकाच ग्रामपंचायतीले दोन्ही संघ तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल। शाबाश द कॉल, इट्स अ टेल्स काटा। अभिषेक टॉस जिंकला, फक्त निर्णय सांगा। क्षेत्ररक्षण। बेस्ट ऑफ लक दोनों टीम को शुभेच्छा। और ये बहुत ही अच्छी बॉल थी और बल्लेबाज इस गेंद को उठाने की जोरदार कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद। और पूरी तरह से लोग इस मैच को देख रहे हैं और मुकाबला जय हनुमान भोकरपाड़ा बनाम दिया ट्रांसपोर्ट सिरौली के बीच टक्कर चल रही है। सिरौली टीम ने 63 रनों का टारगेट रखा है। इसी बीच पीछे प्रोडक्शन है, क्या हिट आउट और विकेट नंबर पहला गॉन। झटका लगता हुआ यहां जय हनुमान भोकरपाड़ा टीम को। डीजे देखिए, जिन्होंने और पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो जिन्होंने 50 रन इकट्ठा किए थे, वो बल्लेबाज मैदान के अंदर आगमन हो चुका है बालकृष्ण। और पीछे इस बार देखा शॉट फाइनल के ऊपर एक शानदार कैच को लपका और पहला विकेट हासिल किया गेंदबाज ऋतिक ने और पहला झटका लग चुका है इस बार देखा जाए तो यहां भोकरपाड़ा टीम को किशोर के रूप में। और इसी बीच अगली बॉल और स्लो रन का प्रयोग किया है, गति परिवर्तन वाली गेंद। इस बार पॉइंट के ऊपर से खेलने की बल्लेबाज का मंसूबा था, वो फेल हुआ है। सुंदर गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे
बायत के गेंदबाज और बालकृष्ण को इस गेंद ने चकमा दिया है। टीम का स्कोर है 0, लॉस ऑफ 1 विकेट। ओ अच्छी बॉल, सुंदर बॉल। ये आरंभिक गेंदबाज देखिए इरफान पठान कैसे गेंदबाजी करते उस तरह से गेंदबाजी कर रहे हैं पूरी तरह से। और जय हनुमान भोगरपाड़ा टीम को जीतने के लिए 63 यानी कि 63 रनों का टारगेट है। अभी डी गट से मैच चिंचोली बनाम GKC धुंधरे टीम के बीच टक्कर होगी। ये लॉब किया गेंद को, क्या चेट, मिड ऑन, गुड। और इसी के साथ बालकृष्ण अंडा लेके वापस जा रहे हैं। जिन्होंने पिछले मैच में 50 बनाए थे वो बल्लेबाज 0 रन बना के वापस जा रहे। क्रिकेट का खेल ही ऐसा है, एक मैच में हीरो है, अगले मैच में जीरो है। ठोक दीजिए। डीजे साउंड सिस्टम हमारे सागर भाई, इनकी जबरदस्त साउंड सिस्टम, अच्छी ऑपरेटिंग और सभी का दिल जीत रहे हो। और भोगरपाड़ा टीम को दूसरा झटका लगता हुआ बालकृष्ण वापस चले गए 0 रन बना के। और इसी बीच भोगरपाड़ा टीम का स्कोर है 0, लॉस ऑफ 2 विकेट। और बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ये देखिए इस बीच ये मैडन और साबित हुआ है। क्या बेहतरीन गेंदबाजी की सिरौली के आरंभिक गेंदबाज मिस्टर ऋतिक बोंडे, बहुत ही शानदार गेंदबाजी मेडन और साबित हो चुका है। भारत के गेंदबाज का करिश्मा देखिए पूरी तरह से। इस बार देखा जाए भोगरपाड़ा के 2 बल्लेबाजों को उन्होंने चलता कर दिया। इस ओवर में कोई रन भी नहीं दिया, इतना जबरदस्त टाइट ओवर साबित हुआ। और मेडन ओवर में इस बार देखा जाए 2 झटके भी थे। व्हाट ए गेंदबाजी। अठरा चेंडू आणि 63 धावा। ने गेंदबाज प्रतीक ठाकुर, ये भी बायत की गेंदबाज है लेकिन लेफ्ट आर्म और विकेट से गेंदबाजी। सुंदर टप्पा सही था और बल्लेबाज ने इस बात का ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ति और चकमा दिया इस गेंद ने। 17 में 63 चाहिए। अभी तक रनों का खाता ओपन नहीं हो चुका है इस बार देखा जाए भोगरपाड़ा टीम का, लेकिन 2 विकेट गॉन हो चुके हैं। इस बीच लॉब किया गेंद को, छक्का मिलेगा लगता है सामने और सीधी गेंद हवाई यात्रा पे नंबर 6। देखा सीधा शॉट खेला और जय हनुमान भोगरपाड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है कि 6 के घर में। अभी खाता ओपन हो चुका है 6 रन। शेतकरी कामगार पक्ष चिंचोली पुरस्कृत माननीय श्री राजेश गणेश केणी साहेब माजी उपसभापती तालुका चिटणीस तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अतिथी श्रीराम बॅटरीचे सर्व तथा चिंचवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व सन्माननीय लहू शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। आपलं सहर्ष स्वागत। और ये रन और ये अंपायर क्या है, रेफर किया तीसरे अंपायर की मांग। तो कड़ू साहब आइए और देखिए, इस बार देखना पड़ेगा लेकिन ये रन है क्या बल्लेबाज सुरक्षित क्रीज के अंदर पहुंचे नहीं पहुंचे, इसका फैसला WTC के माध्यम से होगा। दूध का दूध पानी का पानी, टेक्नॉलॉजी का नहीं है कोई सानी। तर धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय जनार्दन शेठ शिनारे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो मैदानाच्या जर समोर पाहिलं तुम्ही लाल बावटा अगदी मानाने या ठिकाणी आणि संपूर्ण या ठिकाणी वातावरण तुम्ही पाहिलं की क्रिकेटमय वातावरण आणि काल कोकण
पदवीधर मतदारसंघाचे आमदार अर्थातच महाराष्ट्र विधान परिषद बालारामशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलात आणि तमाम शेतकरी कामगार पक्षाची ज्येष्ठ आणि वरिष्ठ मंडळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात। जनार्दन शेठ शिनारे साहेब माजी उपसरपंच धुंद्री ग्रामपंचायत आपलं सहर्ष स्वागत। तो फिलहाल इस बीच देखना पड़ेगा कि डिसीजन पेंडिंग जरूर है, लेकिन स्लो मोशन के तौर के ऊपर अब पता चलेगा कि बल्लेबाज आउट है या नॉट आउट है। ये रन पूरा है, यस नॉट आउट है, तो लेग बाई के रूप में सिंगल जरूर मिलेगा और अतिरिक्त रनों के साथ यह देखा जाए तो स्कोर आगे जा रहा है 7 रन बोर्ड के ऊपर। और इसी बीच यहां लगभग देखा जाए व्हाइट बॉल, खराब गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है। अंपायर सत्यन जी काकड़े साहब ने व्हाइट घोषित किया और उसके लिए अंपायर इसी बीच सैंडी पालकर जी मैनम केवाड़े से बिलोंग कर रहे, दो अंपायरों की जोड़ी। और इस बार दूसरा ओवर जारी है, रन बन चुके 8, 55 रन अभी तक चाहिए जीतने के लिए। इस बार याद देखिए रफ्तार के साथ गेंद को फेंका था, लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी चल रही है और गेंद को आगे फेंका। बल्लेबाज ने इस गेंद को जोरदार प्रहार करने की कोशिश की थी लेकिन कामयाबी नहीं। स्कोर है 8, 2 विकेट के नुकसान पे भोकर बड़ा टीम का स्कोर है। रनों की संख्या अभी तक ज्यादा है। बॉल क्लीन बॉल, लकड़ा तितर बितर दंडीगुल और बल्लेबाज बैक टू द डगआउट। विकेट नंबर 3 गॉन डीजे। प्रभु रामचंद्र रामनवमी परसों ही खत्म हो गई। अच्छी बॉल, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद और अच्छी बॉल और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। आने वाले इस बार देखा जाए 12 गेंदें शेष और जीतने के लिए रन चाहिए। 12 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज। इकट्ठा करना है तो धमाका जरूर रही, धमाका होएगा तभी भोकरबड़ा टीम अंदर रहेगी, नहीं तो ये भोकरबड़ा टीम इस बार इस टूर्नामेंट से बाहर जाएगी। कि 57 रन चाहिए, मतलब 27 हर ओवर में 27 रन तो चाहिए, ज्यादा रिक्वायर्ड 100 है। सत्तावीस 27.50 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। और तीसरे गेंदबाजी सार्थक, ये लॉब किया है, छक्का जाएगा, ये उड़ाया गेंद को लॉन्ग ऑफ सीमा रखे के बाहर, दमदार सुपरहिट छक्का। और पिच बॉल थी, इसे भेज दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, दमदार छक्का। और छक्के के साथ स्कोर जा रहा है 14 के घर में। और छक्का ठोका बल्लेबाज मिस्टर आदित्य जो सलामी बल्लेबाज है। तो मेरे हिसाब से अभी भी जीतने के लिए यहाँ 49 रनों की जरूरत है। 49 रन चाहिए 11 बॉल में।
11-49. सोन का प्रयोग हवा में जरूर गेंद, कैच इट। अपने फॉलो थ्रू में कॉर्डन बॉल किया, विकेट नंबर या देखा जाए तीसरा, मेरे हिसाब से चौथा गॉन। आदित्य वापस एक बड़ी मछली जाल में फंस गई है, भोकरपाडा टीम संकट में डीजे। तर आपण थँक्यू डीजे। आपण व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाचे सर्व दमदार या नेतृत्व या ठिकाणी पाहतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं 2011 ते 12च्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि थेट सर्वाधिक मतात त्यांनी निवडून आलेले दमदार सदस्य सन्माननीय बाळराम शेठ गवली साहेबांना आपण पाहतो। त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व श्रीराम बॅटरीचे सर्व लहुशेठ आपण यांना पाहतो आणि शिवशंभो एंटरप्राइजेस 31-32 अर्थातच दुंद्राई क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते तथा माजी उपसरपंच सन्माननीय जनार्दन शेठ शिनारे साहेब, आपलंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेशभाई पाटील यांना आपण पाहताय, त्यांच्या समेत विश्वनाथ शेठ करमेलकर, अनिल शेठ शेलके, त्यांच्या समेत डी के भोपी साहेब, त्याच्यानंतर नवनाथ शेलके साहेब, मंगेश पाटील साहेब, या सर्व कार्यकर्त्यांचा आणि सर्व आमच्या या मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। वेलकम, स्वागत। और इसी बीच नए बल्लेबाज का आगमन हो चुका है। इस बार लॉब किया गेंद को, फील्डर गेंद के नीचे आ रहे, लेकिन कैच उनसे आगे गिर चुकी है फील्डर के, लेकिन प्रयास अच्छा किया, सिंगल जरूर मिलेगा। नए बल्लेबाज का आगमन मिस्टर अक्षय गायकर, और टीम का स्कोर आगे जा रहा है 16 8 गेंदे 47, 8ला 47 धाव पाहिजे। 8 गेंदे में 47 रनों की जरूरत है, रन बन भी सकते, बनाने वाला चाहिए। कौन सा ऐसा नाविक और कौन सा ऐसा हीरो है, ये देखिए। इस बार स्लोलन का प्रयोग किया है, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद। बल्लेबाज ने इस बार आंख बंद कर इस शॉट को मारने की कोशिश की थी मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। स्कोर है 16। आखिरी गेंद शेष, दबाव वाली गेंदबाजी हो रही भोकरपाडा के खिलाफ। इसी बीच यहां सिरोली टीम की ये लॉब जरूर किया है, गैप में गेंद है, चौका जाएगा और 1 बाउंस 4 रन। तर या स्पर्धेसाठी आपण विचार केलात मित्रांनो, शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसभापती तथा पनवेल तालुका चिटणीस ज्यांच्या नावाची आपण स्पर्धा पाहतो ते राजेश शेठ केनी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1 लाख रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं सहर्ष स्वागत। उद्योजक श्री संजय आशा गवली साहेब, माजी सरपंच दुंद्री ग्रामपंचायत, दुंद्री ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीनं मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आली, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। मधुकर मामा पाटील रिडगर यांच्या वतीनं सर्व सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आले। कमलाकर शेठ ठोंबरे खोनी उद्योजक यांच्या वतीनं सर्व या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या देण्यात आल्या। त्याच्यानंतर जयदास चौधरी साहेब, माजी उपसरपंच, यांच्या वतीनं सायकल, शिवसेना निर्यात विभाग प्रमुख सुकेश भोपी यांच्या वतीनं आम्हाला सायकल देण्यात आली आणि कैलास शेठ भोपी माजी उपसरपंच यांच्या वतीनं सर्व ट्रॉफी दिल्या, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो। डीजे मानानं प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि कुठेही तुम्ही पाहू शकाल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेहमीच दमदार योगदान दिलं जातं आणि ही शेतकरी कामगार पक्षाची तुम्ही सर्व ही दिग्गज नेते मंडळी आज व्यासपीठावरती पाहताय। काल बाळराम शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आपण पाहिलात आणि या स्पर्धेमध्ये प्रीतमदादा जनार्दन म्हात्रे साहेब, विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका आणि प्रत्येकाच्या मनातील अर्थात जनतेच्या मनातील आमदार यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। अभी जीतने के लिए 43 मतलब 6 बॉल में 43 चाहिए। टॉस जरूर है, लेकिन इस गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ है। इस कमजोर शॉट से कुछ होने वाला नहीं, क्योंकि अभी 5 गेंदें शेष और जीतने के लिए 42 चाहिए। और स्वराज गौते इनकी तरफ से शैलेश बॉलर जो है उनको ढेर सारी शुभकामनाएं है। शॉट अच्छा है इस बार देखा जाए, यहां कवर के ऊपर, लेकिन
एक सिंगल जरूर मिलेगा। सिंगल का दुख तो या सिरौली टीम को नहीं है। आने वाले 4 बॉल शेष और 41 रन चाहिए। 4/41 मुकाबला मेरे हिसाब से भोकर बड़ा के पक्ष में नहीं रह गया है, क्योंकि यहां कहां से रन आएंगे। सुंदर बॉल, बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी, जसप्रीत बुमराह की याद दिलाई गेंदबाज ने। 3 गेंदें शेष, मैच में औपचारिकता बाकी है। वैसे तो मैच के ऊपर पकड़ सिरौली टीम की मजबूत हो चुकी है। डिया ट्रांसपोर्ट सिरौली टीम, फुल टॉस जरूर गेंद है, ऑन ड्राइव किया है, फील्डर मौजूद है वहां। 1 के साथ स्कोर आगे जाएगा 23 के घर में। 2 गेंदें शेष है, मेरे हिसाब से 40 चाहिए। अभी तो 40 रन आएंगे नहीं है, लेकिन डिया ट्रांसपोर्ट सिरौली टीम ने जीत पक्की की। इस बार फिर से फील्डर के पास गेंद चली गई है, लेकिन एक सिंगल और एक ही गेंद बची हुई है। अभी एक में 39, सौकस एक चेंडू आणि 39 धावा। और यहां लगभग देखा जाए व्हाइट बॉल जरूर है, लेकिन वाइड जाएगा तो कुछ नुकसान नहीं है, सिंगल जाएगा तो कुछ नुकसान नहीं है, छक्का चौका जाएगा तो भी नुकसान नहीं, क्योंकि जीत सिरौली टीम अपने पक्ष में लाने के लिए तैयार है, क्योंकि अंतिम बॉल शेष। देखिए भैया, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है, ये ध्यान में रखिए, क्योंकि दिवाली है तब तक पटाखे फोड़ो। और पिच बॉल थी, छक्का लगा दिया है, लेकिन छक्के से मैच को जिताएंगे नहीं, ये मैच जीता है सिरौली टीमने। तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल डोंगराचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा कॅलॉक्स कंपनीचे दमदार कर्मचारी आणि चिंचोली गावचे जावई बापू सुनील शेठ फडके साहेब आणि उद्योजक मोरबे गावचे सचिन शेठ फडके यांच्या वतीने देखील एक आम्हाला स्पोर्ट्स